तर काय म्हणता मित्रांनो, तर आज परत चाललेलो पुण्याला. मन मामा पंकज मामा सोडायला येणार होते आपल्याला घरापर्यंत. काय हो मन कृष्णा बाय करत होते, मग आपल्या हिंदूने पण बाय केलं, पण यावेळेस रडली नाही ती. बसलो मग गाडी, तेवढ्यात बाबूकडे लक्ष गेलं. भाऊ काय झोपेतच बाय करत होता आपल्याला. काय मग आजोबा सांगत होते अभ्यास कर वगैरे. सगळ्यांना बाय बाय करून निघालत लगेच. मत जाऊन होतो वाटत, पण आता कसं कॉलेज मध्ये जायला लागले. बरंच लवकर निघलेलो आम्ही. गावातली दुकानं बंदच होती. आपल्या गावात तर तळ्याचं पाणी बरंच खाली गेले. तसे सध्या गावाच्या ठिकाणी पाऊसच पाडणं कुठंच. पोचल्या आता मग नगर मध्ये. तुम्हाला रेल्वे दिसली का? न कमेंट करून सांगा. आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय आणि काहीतरी होत नाही, असं कधीच होणार नाही. तर झालं बघा गाडीचं टायर पंक्चर. तिथं संकेत मोटरच होतं बाजूला, त्याच्यामुळे जमलं काम. ते घातले काय मग नंतर कळालं इंजिन पण लय गरम झालेलं. आहेच बा आपल्या माग काही ना काही. इंजिनचं काम उरक लगेच गेलं दुसरीकडे पंक्चर वाल्याकडे. जेव्हा गाडी टायर पंक्चर नाही, त्यांनी सगळं चेक करून बघितलं. जाऊन द्या म्हणलं, आता बसलो परत गाडीत. मग काय भाऊ इथंच बराच उशीर झालेला. निघालो परत रस्त्याने आपले. मग आलं रांजणगाव. आपल्या गणपती बाप्पांचे पाया पडून घेतले. जाता काय भुका लागल्या सगळ्यांनाच. मग आपले दादा वाजे वडेवाल्यान पैसे थांबलो. काय मग तिथे गेल्या आपले गौ माताचे दर्शन झाले. लय भारी केलेलं आहे बसासाठी गौ माताला. बरीच गर्दी होती तशी. आपलं पेट पूजा झाली आणि लगेच निघालो मग तिथनं. पोचले मग आज देवाच्या आळंदी. तर फायनली पोचले आता मोशी. काय मग पंकज मामा त्यांनी आपल्याला सोडलं, जरा वेळ बसले घरी. मग निघाले ते. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तर बाय बाय.